मुलांचं भविष्य घडवण्याची खरी सुरुवात होते ती अंगणवाडीतून। यवतमाळ जिल्ह्यातील हजारो बालकांसाठी हीच पहिली शाळा, पहिले पोषण केंद्र आणि पहिलं सुरक्षित घर आहे। पण या अंगणवाड्यांची स्थिती आज नेमकी कशी आहे? इमारती, कर्मचारी, सोयी सुविधा यामधून दिसणारं वास्तव्य काय सांगतं? याचं नेमकं उत्तर शोधण्यासाठी आम्ही केला एक अभ्यास। चला पाहूया यवतमाळ जिल्ह्यातील अंगणवाड्यांचं खऱ्या अर्थानं चित्र। माझी मदतनीस 3-4 वर्षापासून तिची तब्येत बरी नसल्यामुळे, शाळेत येत नसल्यामुळे अंगणवाडीच्या मदतनीसचे काम सुद्धा मला करावे लागत आहे। विहिरीवरनं पाणी आणणे, बाकी साफसफाई, अंगणवाडीची साफसफाई आणि मदतनीसचे बरेचसे कामं मला करावे लागतात। त्याच्यामुळे माझ्या बाकीच्या सेविकेच्या कामाकडे पण माझं थोडं दुर्लक्ष होत आहे। त्याच्याबद्दल सॉरी, पण काही इलाज नाही माझा। मी दोन्ही कामं सांभाळत अंगणवाडीचं कामकाज करत आहे। थोडं लाभार्थ्यांकडे पण त्याच्यामुळे दुर्लक्ष होते माझं। मी माझ्या परीने सगळं काम करण्याचा प्रयत्न करते, पण 2-2 कामं सांभाळत असल्यामुळे मला थोडसा अडचण जात आहे। पाण्याची व्यवस्था, नळ योजना नाही दिलेली आहे। विहिरीवरनं मला पाणी आणावे लागतंय। बोर केलेली होती, पण 4-5 वर्षापासून ती नादुरुस्त आहे। नळ योजना दिलेली नाही आहे। अंगणवाडीला सोलर ऊर्जेचं फिटिंग केलेलं होतं, परंतु ते उंदरांनी थोडं कुरतडल्यामुळे ते नादुरुस्त झालेलं आहे। इलेक्ट्रिक फिटिंग दिलेली नाही आहे। आणि थोडं किचन शेड पण मला बांधून दिलं तर अंगणवाडीतला पसारा किचन शेड मध्ये ठेवता येते। आणि अमृत आहारचे म्हणजे मातांना जे जेवण दिले जाते ते किचन मध्ये शिजवता येते। किचन शेड नसल्यामुळे अंगणवाडीतच सगळा पसारा ठेवावा लागते। मातांचे जेवण पण अंगणवाडीतच करावं लागते आतमध्ये, आणि त्याच्यामुळे सगळा पसारा त्याच्या अंगणवाडीतच ठेवल्यामुळे थोडा पसारा दिसून पडते। म्हणजे असं ठेवायला जागा नसल्यामुळे भरपूर पसारा दिसून पडते, मला तो व्यवस्थित लावता येत नाहीये। आणि बाकी पण खेळणी वगैरे पण शाळेतनं आलेले आहे थोडे, ते मुलांना मी खेळवते सगळं, परंतु थोडंसं होते गैरसोय। अंगणवाडीला 4-5 वर्षापूर्वी वॉल कंपाऊंड बांधून दिले, पण ते ताराचे असल्यामुळे ते मुलांनी सगळे थोडेसे खराब करून टाकलेले आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरनं पडून मुलांना इजा होण्याची पण शक्यता राहते। लोखंडी गेट बांधून दिले, पण ते मोडकळीस आलेले आहे। मुलांना त्याच्यामुळे धोका संभवतो। ते काढून ते व्यवस्थित गेट बांधून देणे ग्रामपंचायतनी। मी ग्रामपंचायतला एक लेखी स्वरूपात अर्ज दिलेला आहे की मोडकळीस आलेला आहे गेट आणि त्याच्यामुळे मुलांना धोका संभवतो, तर याच्याकडे ग्रामपंचायतनी पण थोडं लक्ष द्यावे अशी मी विनंती आहे माझी।